नक्की तुमच्या समस्या काय? आम्ही सगळेजण रमाईनगरमधील ग्रामस्थ याकरिता जमलेलो आहोत की सलग 4 दिवसापासून पालघर जिल्ह्यामध्ये जो मुसळधार पाऊस पडतोय त्या पावसाच्या पाण्यामुळे रमाईनगरचा मुख्य जो मार्केट आहे उमरोळी मार्केट त्याचा संपर्क पूर्ण तुटलेला आहे। रमाईनगरचा अंडरग्राऊंड जो ब्रिज आहे तो सलग 4 दिवसापासून पूर्ण तुडुंब असा भरलेला आहे। कोणताही अधिकारी इथे वळून बघत नाही आहेत, कोणाला काहीच पडलेलं नाही आहेत। ग्रामस्थ फक्त आपापली धडपड करत आहेत। MSCBचे कुठलाही अधिकारी उमरोली सब डिव्हिजन आम्हाला सहकार्य करत नाहीत। सुनील पाटील वायरमॅन, अविनाश गायकवाड वगैरे जे अधिकारी आहेत कोणी सपोर्ट करत नाहीत। 3 दिवस संपूर्ण गाव अंधारामध्ये आहे, पिण्यासाठी पाणी नाही आणि पाणी आणायला विकत जाऊ शकतो तर ब्रिजमध्ये पाणी आहे, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। कामगारांचा प्रश्न निर्माण झालेला आहे। महिला कामगार, पुरुष कामगार, कंपनीमध्ये जे खाजगी कामगार आहेत, उद्या जर या ब्रिजच्या समस्येमुळे कोणाला काढून टाकलं जबाबदारी कोण त्याची घेणार? प्रशासन जबाबदारी घ्यायला तयार नाही आहेत। आमची जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत असो वा कुठलाही लोकप्रतिनिधी असो कोणीही 4 दिवसापासून इथे आलेलं फिरकून देखील बघितलेलं नाही आहेत। काल आम्ही सगळे ग्रामस्थ 60 ते 70 जण DO काढणं, लेफ्टी काढणं, वायरचं जॉईनिंग काढणं हे काय आमची कामं आहेत का? तरी देखील आम्ही एमर्जन्सी म्हणून आम्ही केली। रेल्वेचे अधिकारी म्हणतात की आम्ही डिझेल पाठवलेला आहे, डिझेलचा इथे पत्ता नाही आहे आणि जो सेन्सर लावलेला आहे रेल्वेच्या मशीनमध्ये तो देखील बंद आहे लाईट नसल्यामुळे। अशा गंभीर परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की घरगुती सामान आणण्यासाठी कुठे जावं, काय करावं? एकमेव मार्ग म्हणजे रमाईनगरचा मार्ग। मागे बेटेगाव आहे तो देखील रस्ता पाण्याखाली गेलेला आहे। अलीकडे देखील ओळ आहे, समोर देखील ओळी आहे आणि इथे ब्रिज आहे। या ब्रिजच्या समस्येसाठी आम्ही कालपासून सगळ्यांना फोन करतोय, कोणताही अधिकारी इथे येत नाहीत आणि त्यामुळेच आम्हाला ग्रामस्थांना इथे येऊन आमची दखल प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा मार्ग स्वीकारावा लागला। पंचाळी रमाईनगरचा हा अंडरग्राऊंड जो ब्रिज आहे अगदी निकृष्ट दर्जाचा ब्रिज बांधलेला आहे। संपूर्ण ब्रिजमध्ये लिकेजेस आहेत, पाणी तुंबलेलं आहे। पाणी बाहेर जाण्यासाठी कुठल्या पद्धतीचं नियोजन मिळत नाही आहेत। ह्यांचे मोटार पंप चालू नाही आहेत, ह्यांचे सेन्सर म्हणतात हे लोक ते देखील चालू नाही आहेत। 4 दिवसापासून ब्रिजमध्ये इतकं पाणी भरलेलं आहे की गावातील व्यक्ती ब्रिज क्रॉस करू शकत नाही, पलीकडे जाऊ शकत नाही। अत्यावश्यक वस्तू आणायची असेल तर कसं जायचं? तसंच एखाद्याला जर पाणी क्रॉस करताना जर काही झालं, एखादा व्यक्ती बुडला, एखाद्याच्या जीवावर बेतलं, ह्याला जबाबदारी कोण? ह्याची जबाबदारी घेणार कोण? त्या कुटुंबाची जबाबदारी घेणार कोण? आम्ही पोटतिडकीने 4 दिवसापासून आम्ही सगळे धडपड करतोय समस्येचं निराकरण करण्यासाठी, पण अधिकारी हे कोणी इथे येत नाही आहेत। आणि आज जेव्हा अधिकाऱ्यांचे ह्यांना फोन आले, रेल्वे प्रशासनाला, त्यावेळेला यांची धावपळ सुरू झाली। पंप चालू करा, रेल्वे अधिकाऱ्यांना पाहणी करण्याच्या आधी दाखवा की ब्रिजमध्ये काय पाणी नाही असं। म्हणजे 4 दिवस झोपले होते, कुठे झाले नाही, कुठलाही अधिकारी आला नाही, कुठलाही लोकप्रतिनिधी इथे डुंकून पाहत नाही आहेत। आणि आज जेव्हा मीडियाच्या माध्यमातून ही जेव्हा बातमी जाते तेव्हा सगळेजण धावपळ करत येत आहेत। म्हणजे प्रशासनाला आमच्या जीवाचं काहीच गांभीर्य नाही आहे का? हा प्रश्न आमचा ग्रामस्थांचा सगळ्यांचा आहे। अरे जे उमरोली डिव्हिजनचे जे वायरमॅन आहेत रोज 3 दिवसापासून सतत फोन करतोय आम्ही, त्यांना सांगतोय की तुम्ही या, ॲटलिस्ट लोकांना प्यायला पाणी मिळेल इतकं तरी ते DO ऑफिस टाकून जावा। ते देखील 3 दिवस म्हणतात की 5 मिनिटं येतो, 5 मिनिटं येतो। 3 दिवस झाले, 72 तास होऊन गेले, अजूनपर्यंत आले नाहीत। काल फक्त एक अधिकाऱ्याला आम्ही जेमतेम जीवाजीवावर आम्ही त्यांना पकडून आणलं, DO टाकायला लावलं आणि त्या अधिकाऱ्याने पण स्वतःची अक्कल लढवली की पाण्यातून जाताना स्वतःची व्हिडिओ काढतोय, त्यांच्या अधिकाऱ्यांना पाठवतोय की ती समस्या नाही आहे। रेल्वेचे अधिकारी देखील तेच काम करतायत। आम्ही ग्रामस्थ काय खोटं बोलतोय का? 4 दिवसामध्ये प्रायव्हेटवाल्यांनी काय करायचं? कामगारांनी अत्यंत भीषण अशी परिस्थिती आहे। आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, कोणाला ताप आला, जास्त कोणाला आपत्कालीन अशी परिस्थिती, ज्या प्रेग्नेंट महिला आहेत त्यांना एखादा त्रास झाला, जायचं कुठून? मागच्या वेळेला रेल्वेच्यावरून आम्ही लोकांना जे आजारी होते त्यांना घेऊन गेलो। अनेक वेळेला कलेक्टर ऑफिसला 3 ते 4 वर्ष कंटिन्यू मीटिंग्स होत आहेत ब्रिज संबंधी काय उपाययोजना करता येईल। अजूनपर्यंत परमानंट सोल्युशन नाही आहे। टेम्पररी सोल्युशन, पंप लावा आणि पाणी बाहेर काढा, पण ते जेव्हा पाणी जमतं तेव्हा कोणालाच त्याची काय निष्काळजीपणा सगळं चाललेलं आहे। पंचाळी रमाईनगर हा पूर्ण पाण्याने भरलेला आहे, तरीसुद्धा अधिकारी लक्ष देत नाही आहेत। कारण की सगळ्या महिला इथे रोज MIDCमध्ये ड्युटीवर जाणाऱ्या आहेत आणि त्यांचा जर रोजगार बंद झाला तर त्या काय करतील? आपलं कुटुंब कसं काय सांभाळतील? आणि इथे मागून पुढून सगळंच भरलेलं आहे। पर्यायी मात्र हा एकच मार्ग आहे, मार्केट वगैरे दवाखाने सगळे जाणारा हा एकमेव पर्यायी मार्ग आहे आणि हाच बंद झाला तर आम्ही करणार काय? सगळ्या महिलांचे वांदे होतील, सगळे पुरुष महिला ह्या एकच रस्त्याने सर्व्हिस करतात। त्याच्यामुळे जर त्यांचा रोजगार बंद झाला तर ते कसे काय आपलं कुटुंब सांभाळतील?